नमस्कार, मी नेहाज किचन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत बालकृष्णांसाठी जन्माष्टमी स्पेशल मेवा पाक। चला तर मग सुरुवात करूया। जन्माष्टमी स्पेशल मेवा पाक तयार करण्यासाठी आपण इथे ड्रायफ्रुट्स घेतलेले। ड्रायफ्रूट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। एक आपण गोटा खोबऱ्याचा घेतलेला आहे, तो एकदम बारीक आपण खिसून घेतलेला आहे। विलायची घेतलेली आहे, खवा घेतलेला आहे आपण 2 चमचे, 20 ते 30 ग्रॅम आपण इथे डिंक घेतलेला आहे, अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे। गूळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार टेस्ट अकॉर्डिंग कमी जास्त करू शकता। आणि आपल्याला हे भाजण्यासाठी आणि तळण्यासाठी गावरान तूप लागणार आहे। सर्वात पहिले आपण इथे 2 चमचे तूप घ्यायचे। तूप व्यवस्थित गरम करून घेऊया। सर्वात पहिले आपण हे ड्रायफ्रुट्स तळून घ्यायचे। एकदम लालसर असं करून घ्यायचे। आपल्याला गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आहे। एकसारखं हलवत आपल्याला आपले ड्रायफ्रुट्स व्यवस्थित तळून घ्यायचे। आपले ड्रायफ्रुट्स तळले गेलेले आहेत, आता आपण हे काढून घ्यायचे। आता यामध्ये आपण हे मनुके तळून घ्यायचे। मनुके देखील आपल्याला एकसारखे हलवून घ्यायचे आणि व्यवस्थित तळून घ्यायचे। असं एकसारखे मनुके फुलले गेले की आपण हे मनुके देखील काढून घ्यायचे। जास्त लाल नाही करायचे। आता आपण हे मनुके काढून घेऊया। थोडं थोडं करून डिंक टाकून घ्यायचे आणि हे तळून घ्यायचे। एकदम व्यवस्थित असं तळून घेऊया आपण। डिंक सुद्धा एकदम व्यवस्थित फुललं की आपण हे काढून घ्यायचे। अशाच पद्धतीने आपण उरलेले सगळे डिंक तळून घेऊया। तुमच्याकडे उपवासाला डिंक चालत नसल्यास तुम्ही डिंक स्किप सुद्धा करू शकता। डिंक एकदम ऑप्शनल आहे। डिंक आपलं तळून झालेलं आहे, आता आपण हा काढून घ्यायचा आहे। आता आपण याच्यामध्ये थोडीशी खसखस टाकून घ्यायची आहे। खसखस व्यवस्थित आपण या तुपामध्ये परतवून घेऊया। खसखसमुळे खूप छान टेस्ट येते आपल्या ड्रायफ्रूट पाकला। आता यामध्ये आपण खोबऱ्याचा किस टाकून घ्यायचा आहे। एकसारखं आता आपल्याला हे खोबरं परतवून घ्यायचं आहे। आता आपण हे खोबरं लालसर थोडं झालेलं आहे, आता आपण हे काढून घेऊया। आता आपण हे ड्रायफ्रुट्स थोडे थंड होण्यासाठी ठेवून देऊया। आपले ड्रायफ्रुट्स थंड झालेले आहेत, आता आपण हे मिक्सर ग्राइंडर मधून वाटून घ्यायचं आहे। आता एका मिक्सर जार मध्ये आपण हे सगळे ड्रायफ्रुट्स टाकून घेऊया। दरदरीत आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता एकदम दरदरीत असं आपण आपले हे ड्रायफ्रुट्स वाटून घेतलेले आहेत। आता आपण याच्यासाठी पाक तयार करून घेऊ। त्याच कढईमध्ये आपण पाऊण वाटी गूळ बारीक कापून घेतलेला आहे, तो ॲड करायचा आहे। गूळ सोबतच आपल्याला यामध्ये 2 चमचे खवा घ्यायचा आहे। यामुळे थोडासा रिचनेस पण येतो, एकदम छान लागतो आपला पाक यामुळे। दोन ते 3 चमचे आपल्याला यामध्ये पाणी ओतायचे आणि आता आपण हे गूळ वितळवून घ्यायचे। आपला गूळ व्यवस्थित वितळलेला आहे। आपल्याला याचं एक तारी वगैरे काही पाक बनवायचा नाही, फक्त गूळ आपल्याला वितळून घ्यायचा होता। आता यामध्ये आपल्याला विलायची आपण बारीक करून घेतलेली आहे ती ॲड करूया। एकदम छान फ्लेवर येतो यामुळे। एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपलं हे ड्रायफ्रूट आपण याच्यामध्ये ॲड करायचं आहे। एकसारखं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे।
पाक व्यवस्थित पुरतो आपल्या या ड्रायफ्रूटसाठी। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। एकीकडे आपण एका ताटाला व्यवस्थित तूप लावून घ्यायचं आहे। आता यावरती आपण हे तयार केलेलं मिश्रण टाकून घेऊया। आणि एका वाटीच्या साहाय्याने आपण हे व्यवस्थित सेट करून घ्यायचं। एकसारखं आपल्याला हे सेट करून घ्यायचंय। तुम्ही पाहू शकता गरम असतानाच आपल्याला ही प्रोसेस करून घ्यायची आहे। आता या बर्फीवरती आपण आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रुट्स टाकून घ्यायचे। थोडेसे आपण खोबऱ्याचे काप सुद्धा ऍड करून घेऊया आणि हे देखील आपण याच्याने वाटीच्या साहाय्याने थोडंसं दाबून घ्यायचंय। गरम असतानाच आपण हे सगळं करून घ्यायचंय। आता आपण हे थंड होण्यासाठी ठेवून देऊया। आता आपण हे कट करून घेऊया। थोडंसं कोमट असतानाच आपण हे कट करायचंय। आता हे पूर्णपणे आपण थंड करून घेऊया। आपला ड्रायफ्रूट पाक तयार झालेले तुम्ही पाहू शकता। एकदम सुंदर अशी वडी पडलेली आहे याची। खायला एकदम सुंदर लागतं। एकदा नक्की ट्राय करा। कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की कळवा। आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपी सोबत। बाय बाय।